कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। माझा वाढदिवस जवळ आलाय, तर या निमित्ताने तुम्ही नव्याने तुमचं आयुष्य सुरू करा। तुम्ही दुसरं लग्न करा, हे जे तुम्ही आजवर माझी एकही इच्छा अपुरी ठेवली नाही। माझ्या या शेवटच्या पत्रातून तुम्ही माझी शेवटची इच्छा पूर्ण करायची। तुम्ही दुसऱ्या लग्नासाठी तयार व्हा। अंतरा, इथून पुढे या घरात माझ्या लाईफ मध्ये जे काही होईल ते सगळं तुझ्यासाठी असेल। मी तुला वचन दिलंय की मी तुझी इच्छा पूर्ण करेन। आता लोक काय म्हणतील यानी मला काहीही फरक पडत नाही। माझ्यासाठी एकच गोष्ट महत्वाची आहे, ती म्हणजे तुला दिलेला शब्द। अभिराम, काय अंतराशी बोलत होतास? लोक काय म्हणतील याचा विचार शहाणी माणसं करत नसतात। लोकांचा विचार करून जो माणूस स्वतःवर शंका घेतो तो आयुष्यात कधीही पुढे जाऊ शकत नाही। पण कधी कधी आपण लोकांना विसरून जाऊ शकत नाही, कारण आपणही त्यांच्यातलेच एक आहोत। अभिराम, तू बस। तू बस। अरे मी बस। अरे अभि, पण माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे। तू चुकीचा निर्णय घेणारच नाहीस। काय चूक आहे काय बरोबर आहे ते मला माहित नाही। मी फक्त तेच करतो जे मला अंतराने सांगितलं। शब्द दिला तिला मी। हे बघ बाळा, तू तिच्या इच्छेखातर नव्यानं आयुष्य सुरुवात करणार आहेस, पण आयुष्य तर तुझंच आहे ना। मग त्याच्याबद्दल असा निरेच्छेने का बोलतोयस रे? असं बोलू नकोस। आणि खरं सांगायचं तर आपणही आपल्या आयुष्याचे निर्णय घेणारे कोण ना। आपण आपल्या आयुष्याचे निर्णय घेऊ शकत ना, ते इतरांवर कोणावर सोपवू शकत। आपल्या आयुष्याचे निर्णय घेणारा तो आहे देव। आपण फक्त त्याचे निर्णय मान्य करायचे, स्वीकारायचे आणि पुढे पुढे जात जायचं। काय असो, तू मला सांग, तू एवढा जागी काय आहेस? तब्येत ठीक आहे? हो ठीक आहे। मी तुला हे द्यायला तुमच्या साखरपुड्याच्या वेळेस तू ही अंगठी अंतराच्या बुटात घातली तीस। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।